आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील आजचं विशेष कामकाज. आज आहे जमिनीखालील सोनं. थोडक्यात आलं काढणी, आलं बियाणं काढणीचं कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे. आमच्या शेजारील धरणग्रस्त चांदोली वसाहत या ठिकाणची शंकरदादाची टीम कामकाजासाठी आलेले आहेत. एकूण 6 जण आहेत, एक लेडीज आहे. सकाळपासून त्यांनी असं हे खणून वेचून आणि काय स्वच्छता करून ही आल्याची पोती प्रत्यक्ष त्यांनी भरलेली आहेत. त्यानंतर त्यांचं वजन करून त्यांचं पेमेंट केलं जातं. शिवाय या काढलेलं आलं आडी लावण्यासाठी आमची विनायकची टीम ह्या ठिकाणी हजर झालेली आहे. बबलूभाऊ, विनायक आणि सत्यजित. तर काढलेल्या आल्याचं शेत खणून काढलं जातं, त्यामुळं ते पोत्याकडच्या बाजूला तुम्हाला कसं दिसतं पहा. शिवाय आता हे जे आहे या ठिकाणचं आलं अजून काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात जमिनीखालचं सोनं अशा प्रकारे मोठ्या कष्टानं व्यवस्थितरित्या त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत न होता काढण्याचं कामकाज सुरू आहे. आता प्रत्यक्ष आपण या चांदोली वसाहतमधील शंकरदादाच्या टीमची ओळख करून घेऊ. ही पहा 50 किलोची गोणीची पोती रेशन दुकानातून किंवा जी व्यापारी आहे त्याच्याकडून आणलेली आहेत. जास्त काही नाही, 25 रुपये तो एका गोणीला घेतो. ही गोणी ह्या बियाणाच्या आडीवर झाकावी लागते. पहा कामकाज कशा प्रकारे आहे. आता सांगण्याचं आणि दाखवण्याचा उद्देश म्हणजे आजच्या पिढीला कळलं पाहिजे कुठं काय उगवतं, कुठं काय लागतं. तर हे आहे आवडी शिवारातील सोनं. पहा आता हे सोनं त्याची भट्टी लावली जाईल किंवा आडी लावली जाईल आणि त्या पद्धतीनं पुन्हा 1 महिना हे बियाणं पुन्हा लावणीचं काम करायचं आहे. आपणाला माहितीच आहे सातारची टीम विजय झोरे, काशीनाथ झोरे यांची टीम खास लागणीची आहे. कारण प्रत्येक कामाचं हत्यार हे वेगळं आहे. विनायकची टीम ही आता आल्याचं बियाणं घेऊन जात आहेत. त्याच्यानंतर वजन वगैरे होणार आहे. आजूबाजूच्या कामालाच बाकीचे काही लोक लागतात, गरजेचं असतं. जमिनीखालचं सोनं हे पहा अशा प्रकारे या उत्खननातून जागोजागी असे ढीग निवडलेले आहेत. याच्या ज्या काही मुळ्या वगैरे दिसतात त्या काढल्या जातात आणि शुद्ध करून स्वच्छ करून हे आलं अशा प्रकारे पुन्हा पोत्यात भरलं जातं, आडी लावली जाते आणि पुन्हा त्याला कोंब फुटल्यानंतर पुन्हा बियाणे केले जातात. आपण खास शंकरदादाच्या टीमची ओळख करून घेऊया. ठीक आहे, आपण शंकरदादांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांची इतर माहिती आपण घेऊया. शंकरदादा, आपलं नाव, गाव वगैरे, आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती सांगा. किती वर्षाचा अनुभव आहे वगैरे. यस. आम्ही चांदोली फळकेवाडी मोठे रेवले आलं काढणे, आलं लावणे. आम्हाला एक 5-7-8 वर्षाचा अनुभव आहे. ओके, ठीक आहे. तुमचा काढणीचा दर कसा आहे? आमचं 5 रुपये किलो काढणीचा दर आहे. त्याच्यामध्ये काय काय करता तुम्ही? आम्ही खणून काढून वजन करून देणे. ओके, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हे तुमचं काम काय. आणि पोती वगैरे न्यायचं काम कोणाचं, वजन वगैरे काय? आमचंच आहे. तुमचंच आहे ना? ठीक आहे. म्हणजे 5 रुपयामध्ये खणणे, स्वच्छ करणे, पोती भरणे, नेऊन टाकणे, वजन करणे, आणखीन काही किरकोळ काम असेल ते करतात. हे हसतमुख व्यक्तिमत्व आहे. हे ओनली वन लेडीज. नाव सांगा. सुलोचना पांडुरंग नांगरे. ओके, ठीक आहे. बोला, नाव सांगा. रामचंद्र तुकाराम जाधव. ओके, का नाव? बबनभाऊ सोनवणे. ओके. बघा आमच्या बबनभाऊंचं अशा प्रकारचं कामकाज सुरू आहे. ते काढलेलं, खणून काढलेलं आलं अशा प्रकारे झाडून शक्यतो जास्तीत जास्त माती झाडण्याचं कामकाज करतात. एक जण फक्त गोळा करायचं काम करत असतो, वडायचं काम करत असतो, ढीग करायचं काम करत असतो. बाकी प्रत्येक ढिगावर दोघं या ठिकाणी बघा कशा मुळकांड वगैरे काढली जात आहेत. जास्तीत जास्त स्वच्छ करण्याचं कामकाज या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे. ओके. बघा या पाठीमध्ये भरून, नंतर पोत्यात भरून, नंतर वजनानंतर आडीनंतर ही. म्हणजे शेतकरी राजाला काय सुख नाही. आता सुख कशात असते हे मलाच माहीत नाही.
त्यामुळं मी बिनधास्त माणूस आहे. पहा आप्पा सत्यजित आणि अरुण भाऊ हे आता बांधलेल्या गोणी घेऊन जात आहेत. थोडक्यात आमच्या शंकरदादांना एक प्रकारची ही मदतच आहे. जमिनीखालचं सोनं, जमिनीखालच्या सोन्यामध्ये अनेक पिकांचं, अनेक भाजीपाल्यांचं किंवा आणखीन काही असेल ते अशा प्रकारे खणून काढावं लागतं. आता जमिनीखालच्या सोन्यामध्ये सर्वसाधारण बटाटो आहे, शिवाय आलं आहे, भुईमुगाच्या शेंगा आहेत. ही जी काही पिकं आहेत ही जमिनीच्या खाली असतात आणि ही बेभरवशाची पिकं असतात. कारण त्यांना कधी बुरशी लागेल, कधी काय रोग पसरल वगैरे सांगता येत नाही. म्हणजे अंधारात तीर मारल्यासारखं हे कामकाज सुरू असतं. पहा आता हे आजोबा या ठिकाणी अशा प्रकारे खणायचं काम करतात. हळद, आलं, बटाटे हे अशी खणून वर काढली जातात. या ठिकाणी यांत्रिक आणि तांत्रिक शक्यतो कमी चालतं. हा सांगा आपलं नाव. यशवंत जाधव, मोठ्यानं फाळकेवाडी चांदोली वसाहत. नाव परत सांगा. यशवंत जाधव, फाळकेवाडी चांदोली वसाहत. ओके ठीक आहे. हां बोला मोठ्यानं. लक्ष्मण जाधव. ओके चांदोली वसाहत. फलटण हां हे चांदोली वसाहत. आमच्या पल्लक आणि सईचे आजोबा आहेत. ह्या वसाहतीतील मुलं मुली आपल्या आवडी पॅलेसमध्ये मोफत क्लाससाठी येत होते. पण बिबट्याचं वारं, चोरांचं वारं ह्यामुळं हा क्लास आपल्याला काही कारणास्तव बंद करावा लागलेला आहे. थोडंफार मलाही वाईट वाटतं. जवळच्या जवळ विद्यार्थ्यांची सोय होती. पहा कसं खणलं जातं. हां ठीक आहे. त्याला खाणीतही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मुळासकट काय काढायचं असेल तर हे खाणतीचं काम करावं लागतं. पहा ही आनीची कुदळ म्हटली जाते, म्हणजे टोकदार कुदळ. कुदळीमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. धारेची कुदळ आहे, आनीची कुदळ आहे, शिवाय आलं लावणीची छोटीशी कुदळ असते. तर अशा प्रकारे अंदाजानं आणि कुशलतेनं हे आलं काढण्याचं काम सुरू आहे. याला म्हणतात खाणी. ठीक आहे. सर्वसाधारण तुमच्या लक्षात आलं असेल जमिनीखालील आणि जमिनीवरील पिकं कोणते आहेत किंवा कोणत्या फळं आहेत, भूमिगत फळं आहेत हे. ओके या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे मातीखालच्या सोन्याचं कामकाज सुरू आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. काळी बाहुली, कुणाची नजर लागू नये, दिष्ट लागू नये ही एक समजूत आहे. ठीक आहे. आणि आपलं ही कोलमडलेलं वाऱ्यामुळं, आसमानी संकटामुळं पडलेली केळी. ओके जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणाला आवडी चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके हॅव अ नाईस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.